रसिको, हा फार्स, या फार्सची कथा आणि फार्स मधील पात्रांची नावे ही काल्पनिक असून या पात्रांच्या नावाशी आणि कथेशी कुणाचा संबंध आला तर हा योगायोग समजावा। तर आम्ही सादर करत आहोत एक तुफान विनोदी फार्स, बाप तो बाप, बाप तो बाप। धन्यवाद। हॅलो, महेश कृष्णा लांबे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। तरी वक्रतुंड कलानिमित्त आपलं सतीश अरुणी आहे। धन्यवाद, धन्यवाद। भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी पार, भोवऱ्यात संसाराच्या बुडालो मी पार। हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार, हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार। पिंजरा मन फडफडीच्याचा तोरडला करा, माया प्रपंच सोन्याचा पिंजरा मन फडफडीच्याचा तोरडला करा। ज्याची त्याच्या हाती आहे कर्तव्याचा भार, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचा भार। हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार, हात दे रे पांडुरंगा तुझाची आधार। एक काशीनाथ बुवा बेंद्रे एक नामांकित कीर्तनकार गावोगावी जाऊन भजनातून, प्रवचनातून, कीर्तनातून लोकांना उपदेशामृत करायचे। पण यांच्या घरी मात्र यांची सून यांचेच पाय ओढायची। अशी ही संसाराची व्यथा आम्ही आपणासमोर सादर करत आहोत। हाय मी मोनालिसा कचरा काढू कसा, हाय मी मोनालिसा कचरा काढू कसा, ओरडून बसला कसा सासऱ्याच्या पायी। हाय बाय परम 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 सुंदरी, हाय बाय परम 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 सुंदरी, हाय बाय परम 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 सुंदरी, हाय बाय परम 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 सुंदरी। म्हातारा बसलाय हो, माझे डोळे फुटले, तुमचे चांगले आहेत ना? मग व्हायचं बाजूला उठवत नाही झटकन। देवा देवा रे देवा, गर्मी तर काय वांसडी बनली तुम्हाला, व्हायचं ना बाजूला। अरे देवा पांडुरंगा ऐकतोच ना रे, आणि कशाला असा हाल करण्यापेक्षा घराला बाबा ने तेव्हा पांडुरंगा म्हातारा एवढं म्हणतात ना, तर त्यांना करून तो उचल। हा एवढा म्हातारा तुला जळणार आहे, देव झाडू मी काढतो कचरा। होय, तुम्हाला झाडू कचरा काढायचं, कचरा काढायचं, झाडू बघून देऊ काय? हे उठते इथे म्हणे आजा बाबू, आणि हे बघा बघा किती कोनिष्ठ झाले ते, पक्षी मग ते गिळायला पाहिजे। हे घ्या हातात आणि पुढे फर्स्ट साफ करा। लिहिता ना तुम्ही सर्व देवा पांडुरंगा, अरे कशाला असं माझा हाल करतेस रे बा? येतात बाबा ने ने पण मी म्हणते तुम्हाला देवाचा शावला नेल, हा येतो ना भर दिवसा तो यम पण घेऊन येईल। मला येऊन येऊ शकत नाही, गाव का माझ्या पुढे येऊन पाहिजे होय नाही, म्हणजे मी यम नाही। आता तू यमापेक्षा भारी आहेस। होय काय? मग मी यम असेल तर माझा रेडा कुठे आहे? गेलाय कामावर आला डोकं फिरलंय का?
समजून सांगते सत्य वागायचे साठी तुमच्या कधी लागलं काय मला काही लागलं काय किती लागलं माहिती अरे पोकळ बांबू लागतोय काय हो ज्याला लागतं ना त्याला कळतं किती लागलाय ना तुला बाब लाव जा पण मी म्हणते कोणता लावलो टायगर लाव काय कशीरा बघून केलीस ही कशीरा बघून केलीस ही अरे बघून तुम्हीच दिलं ना अरे तेव्हा चांगली दिसली मला चांगली दिसली अरे 5 मिनिटं बसून घेत काय मला सांगतो कोण नको ती काढून आले ना अरे बाबा कुठं काय म्हणजे गप काय 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 बोलत नाही तो काय तुला अरे बोलत कशाला तुला मग आता गप का काय सांगू बाबा काय झालं आता दोन अट्टबार फेकत होतो बघितलं आता दोन अट्टबार फेकता हात गेला पाठी गेला मग झालं काय ते एवढ्यातच कुठला तेव्हा काय दोन्ही तबल्या बांधलं शाळेला नको नव्हते करतात हो नशीब हात पाठी गेला पुढे गेला असता काय झालं असतं दोन अटक रॉकेट लागला हात लावायचं लागाय काय तुम्ही अरे मी माझ्या मास्तरला सांगितलंय माझं मास्तर बाबा मेलंय त्यांचं धावं जायचं मी शाळेतच जाणार नाही म्हणून हा माझा म्हातारा इथे जिवंत पुढे तुला झालं काय बोलतोस तू त्याला काय मारून टाकते की काय मारून टाकते काय बोलतोय बघतो काय झालं का म्हणजे काय नाही ग बापूस काय एवढा तापलाय त्याला विचार त्याला म्हणजे काय झालं काय नाही इकडे काय एवढं माझी सोन्यासारख्या मुलाला कशावर उगीच मारतोय कोणच्या उगी दुखी घायची माझा मुलगा आता मला तर कोणच्या उगी दुखीच नाही आणि त्याला कशावर उगीच मारतोय अरे तुला मारलं झालंय काय रोज बोलले काय नाही पण हे काय म्हणताय काय म्हणताय सांगू काय मास्तरांनी शाळेत पोरांना पाठवली बोलवायला काय सांगू त्याला माझं म्हातारा भाऊ मेले धावा झाल्याशिवाय दात करा काय झालं हो हे नाही तुझं माझा म्हातारा मेलेला चालतो तुम्ही का बसा हा जो त्याच्या पुढे पुढे बोलत जाऊ का इथे पण बसा का पण बोला पुढे पुढे तुम्ही तसं माझी मुठी हा काय मुठीत राहील काय तुम्ही बघते पुढे पुढे बोलायचं आहे सांगून ठेवते तुम्हाला मी जेवायला वाटतं तुझ्या मायला कामावर जेवायला बोलते ना जेवायला चहाचा घोट नाही ना काय देईल तुम्हाला चहाचा घोट नाही काय उडवलं म्हातारं हो सकाळपासून पावसाळ्याच्या पिऊन झाली आणि ह्या पांड्याचं बटर माझं बटर पाठी घेऊन गेलो होतो बटरचं पॅकेट घेऊन झालं मग आता तरी वाढ बघा तुझ्या जेवण वाढण्याची नाही तुम्हाला सांगून घेते तुम्हाला अशी काय करता अरे दिवसभराचा उपाशी आहे हो दिवसभराचा उपाशी तुम्ही डबा घेता आणि जाता कामाला पण माझ्या किती कामं असतात हे कर ते कर शेण कर लादी पुस्तक माने सगळे हातात निसा फुलकोसलंय माझं जे शिनी वाटतं की डॉक्टरकडे इथं त्या आरोग्य तरी मी म्हणते घेऊन जायचं मला सांगितलंच काय ऐक ही माणसं पण जरा कुठे जाणार कुठे जाणार सोपं सोपं कुठे या मोडून काय इथे जरा हातात
काय गं देवा, बरं वाटतंय काय? ओ पप्पा हा. राबता बायका दाबता मायला दुखतोय तिथं चेपतोय. तुला बोलायला नाही. अरे, काकाला काय मार फुटते. वसाडा. अरे, बोलतो तरी काय? अशी कानाखाली आवाज येऊन माहिती काय? मला सर्वरी झाले ना. ए भांड्या अरे बघ बघ बायकोचा बैल बघ. बायकोचा बैल बघ. तेवढं कसं येतं लगेच बायकोचा बैल बघ करायला? पण माहितीये काय? या बैलामुळं या शेतात या रक्ताळीची शेती झाली. ओ पप्पा तुम्हाला बैल म्हटली मला काय बोलली की तुम्हाला लगेच दिसलं तो रताळा भेटली. ओ असू दे ना याच मग आजलेल्या यालावर जरा आहे की भांड्या अरे इयर केवढा वाजलाय रताळा. लगेच कसं येतं रक्ताला करायला? तेवढ्या लगेच येतं रक्ताला तपासायचे, हसायचं. पुढे बोलत जाऊ नका म्हणून गिळायला भेटतंय ना मग पुढे बोलायचं नाही. आणि डोळ्यावर पण जो करताय खाली मान खाली करायची. हा सांगून होते तुम्हाला मी. झालं काय झालं सगळं. काय झालं काय म्हणजे 5 मिनिट मला जीव जाईल. काय होत नाही. ठिकाण भूक लागली. वाढ मी काय सांगते जेवायला वाढणार नाही सांगून होते ना. हो इकडे. काय हो अरे काय माहितीये काय आज माझा पगार झालाय. काय मग या पगार झालाय. बरं झालं पगार झालाय. तू म्हणता काय पंढरपूर होतो गेलो याचा पंढरपूर पंढरपूर जात आहे. गेलो सोनापुरात जायचं आणि तुला सांगाय का मला लगेच लेकाचा पैसा दिसला इकडे जाते तिकडे जाते काय तिथे वाढलं नाही काय हा? बोलवा तू नाही गप्पा दिसला बसा. तुम्हाला जेवायला वाढत नाही तर कोणाला हा अरे मला जीव जायला नाही. तुम्हाला जेवायला वाढत नाही तर कोणाला देणार? मला सर्वच देणार तुम्हाला. काय म्हणतेस काय बघितलं कुठं जाणार? पगार झाला नसं बघा आता काय काय येईल पुढे. मी म्हणते आता शंकरला साडीच घेऊन टाका. साडी हा साडी कधीपासून साडीच नाही काय तुमचं साडी त्या मायला जेवायचं राहिलं बाजूला पहिली साडी. जेवण पण देणार हो. चला मी चला देते तुम्हाला सर्वांना. काय काय दिसेल सर्व दे. चला 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 आता काय पगार झाला ना. चला तुम्ही. थांबा जरा बघू द्या. थांबू काय कुठं असं बघता इथं का पण बसा बसा म्हणते ना तुमचा भात काढून देते बसा म्हणते ना इथे. चला हो तुम्ही. हा चला म्हणता चल रे. पप्पा इकडे या हा काय झालं? आता काय झालं? आता पण सगळ्यांनी बाहेर जेवायचं काय रे? मस्त वातावरण हाय अरे काय रे आपण असं मला बाहेर उघड्यावर बसायची सवय राहाय जेवायला. सवय नाही हा. सवय करून घ्या लागल. म्हणजे तुम्ही पण बाबांसारखं म्हातारं झालो ना तुमचं पण ताकद हिथं करून देणार आहे. मला बोलतोस तू बाई हा वासाला बोलतो तरी काय करा यासाठी काय नाव म्हणजे तुला मी पोटात वाढवलं. आता करतो कुणी हा? आता हा बोलतो तरी अरे काय? काय उलटा बोलतोस चड्डी काढून मारीन. ओ कोणची माझी का तुमची बघ ना, असं उलटा बोलतोय. अशी वादळी वडील माहितीये काय पाटील कसा रडवी घरी चल बाई कुठचा चला चला तुम्ही जेवायला वाटते चला चला लवकर चला लवकर चला बरं चला चला लवकर. झालं, झालं. अजून माहिती नाही तुझ्या मायाला याचा जीव गेला असता म्हातारी जावाच्या. अरे आधी कोण तुझ्या आईची घुसली. घुस आली मग गेली कुठं हो मला बघितलं कशी मागच्या मागं पळून गेली. बघितलं? हिला बघितलं तशी पळून गेली. एवढ्या मोठ्या घुशीला बारकी घुस थांबल का? चला कोण घुस म्हणे. चला लोकांनी गिळायला देते चला लवकर चला तुम्ही मला जेवण वाढायचं सांगून ठेवते. मला भूक लागली मला. चला लवकर. हो राहिल्यात कुठं तुम्हाला वाटतं मी जेवायला वाढणार नाही सांगून ठेवते तुम्हाला. अगं टोप तरी घे. आम्ही दिसतो ना आणि ह्याच्या स्वतः तिथं घ्या खाली ताट नको त्याच्या माहितीच आहे. पलीचा नको. हो हातात घ्या पहिलीचा घेते त्याच्यात घेते घ्या लवकर. ओ बाबलो ती रोज अशीच भांडतात काय म्हणतोस काय भांडतात भांडतात हा. आणि आता कडी लावून घेतात आणि बघ
बाहेर लोट परत म्हणतात बंट्या तू इथं आहेस असे म्हणतो होय? राहू दे बरं काल भांडण तर बरं झालं काय रे का बस आता चड्डी काढून जमू काय तू शाळेत नाही गेलास तू? शाळेत जाऊया उद्या काय? जाय उद्या हा. जेवण काय आज पगार झाला हे भारी तुझं पण बघा माझं भरलं तुम्हाला पण माझं होतं आम्ही नंतर सामान झालो तर कधी उपाशी राहाल एकदा बाहेर पडून गेली ना ती काही तू जेवत ना हो मी जेवलो आणि हो हो नाही तिथंच फोन ठेवून आला हो त्या आपल्याचा फोन आला होता त्याचा हा राजा आपटे हा हो काय म्हणत होता हो आपल्या माझ्या मुलगा बघायला जायचं अरे होय 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 बोल हो राजा आपटे तो खायचा आहे तो राजा आपटे काय म्हणतोय हो आपल्या बाहेर पोरगा बघायला येणार ना तू कोणी करणार आता गेला ना तुम्ही होय पंड्या जाऊया ना जाऊया काय काय कुठं काय वाढलेलं आहे तिथं हा वाढलेलं आहे काय तुम्हाला त्याचे जर म्हातारा येणार असेल तर मी मुलीचा नाही सांगून देते तुम्हाला अगं बाहेरला पोरगा बघायला जायचं बाबाने नको हा? एवढा मोठा मुलगा आहे तर जा तुम्ही दोघांनी मी जाते हो वाढू नका तुम्ही जाऊ आम्ही नंतर जाऊ असंच माझ्या मुठीत राहायचं आणि डोळ्यावर पण करता खाली खाली करायचं सांगून होते तुमची आवडा समजा ठोकतेस नाही अरे त्या पिशवीत काय घेतलंय हा? पिशवीत का तुमचा डोळा फुटलाय हो माझी बॅग घेतले आणि तुम्हाला 4 वडे बनवले होते ना ते माझे बाबा लागत ना तुझं बाबा हा त्यांना वडे घेतले तुम्ही पण त्याला 4 ठेवले ह्यांना नाही ठेवलंच नाही यांना वडे पसतायत होय नाही पसंत नाही हा आमच्या बाबाला वड पसंत नाही तुझ्या बाबासला वड पसता काय तिथे आवडतात माहितीत ना तुला तुला सांगतो हजवड त्या मामाच्या बाबाने खाल्ली ना काय ना उद्या दिवसभर धावत बोलत राहिलं काय आता बोलतो ते अशी कानाखाली आवाज आणि माहिती आहे कामाच्या बाबत असं बोलतोस गेला का सांग मला 1 रुपये द्या 2 रुपये द्या 3 रुपये द्या असं कसं मागतोस आणि असं मोठ्या वासाने बोलतात सर्वरी झालेलं अरे आमच्या म्हाताऱ्याला नाही ठेवलं असतं का तुझ्या म्हाताऱ्या पसंत सोनी घ्या बघा आमच्या मोठा पुरुष जातो ते काढतात म्हणून मला करायला होतं तसं चला आता चला लवकर चला लवकर या चल चल नाही मागे राहिलं का काय झालं हो, साडी घालू काही साडी घालू काय मग काय उघडी येते टोपी राहिली वाटतं माझी हात लागली म्हणून रेडीच्या नादात राहिली अजून देव काय हा दे वाजली तर केस उघडे दिसत ना मोठी टोपी झाली बारीकी कशी घालतात ना काही समजत नाही अरे हा पाटला फोडला बॉस का घेऊन जातो कुठं बॅग आमच्या गावाला बॉस का हा पुढे पण बॉस का मागे पण बॉस चांगलंच कुठं बोलत्या राजा आपल्याचं कुठं आपल्याचं काय ते आपल्याला हे तर बेंद्रीच्या कडेला आणि बेंद्र्याचं आपल्याच्या कडेला आपटेचं बेंद्रीच्या कडेला बेंद्र्याच्या आपटेचं कडेला हो पण ते दोघांची कुठं कडेला हो मी पुण्यात आलो इथं पाहुणा हो, पण त्यांच्याकडे जायचं कसं वाट कुठल्या त्याच्या घराचा दिदी तर येडा बघा गेला बरं आगले म्हैस बघितल्या थांबतच नाही त्या भटके जेवढे जोर म्हणता रेड्या असं उलटी होतो हो मी पाहुणा आहे अरे होय काय भुता मारलाय काय तुझ्या येड्यासारखा मध्ये येत होतो आपल्या कशाला जातोय आपल्या कशाला जातोय हो ते आपटीने मला काल फोन केला हा. होता पुण्यात मी पुण्यात असतो हा मुलगी संदर्भात हा पोरगी बघायला म्हणजे तुझ्या पोरग्याला नाही हो मला आज 4-5 बॉलाच होतो काय का?
खरंच मी अजून लग्न नाही झालं. पण भाव तुझं वय किती? माझं वय 42. तुझ्या मायला हे एवढ्या वयात 4 वेळा लग्न केलं असतं मी. अगं, अजून मरत होता. हो खरंच माझं अजून लग्न नाही झालं. खरीच काय होता असं अजून? हो त्या नोकरीच्या नादात लग्न करायचं राहून गेलं. लग्न नाही तर आणि इकडे जा. इकडे हा? अरे तिकडे मुंबईत पुण्यात राहता तिकडे तुम्हाला पोरी भेटत नाही. तुझ्या मायला इकडे गावाला पोरी बघायला येतो तुम्ही ते. हा अरे ह्या तुमच्या चाकरमध्ये मला आमच्या गावाच्या पोरांनी सगळं वाटोळं करून टाकलं बाय. पण तुम्ही मला का बोलताय? काय मला काय बोलता म्हणजे काय? अरे सगळ्या पोरी नेता मुंबईत पुण्यात आमच्या गावातल्या पोरांनी करायचं काय? हा अरे एकाचं 40-40 वर्ष वय झालं तरी बायको बघायला भेटत नाही. हा हो पण तुमच्या त्या मुलींच्या पण अपेक्षा आहेत ना साखरेमध्ये पाहिजे म्हणून. अरे तुम्ही याड लावलं हे चाकरमान्यांनी. अरे काय या अवस्था बघ आमच्या गावातल्या पोरांची. हा नुसतं तुमच्या चाकरमान्यांच्या वरातीत तेवढं नसतं ते पडताय. काय करायचं त्या पोरांनी सांग मला. काय रताली म्हणून करायची? हो पण ते हवेत ना. काय रताळी मारण्याची भाजणार त्याच्यात. अरे वाटवलं परत तिकडे गावाला पुढे सोडी नाही करून. हो पण तुम्ही मला का बोलताय? पुरी कसल्या बघता काय? आमच्या तात्यांक पुरी पाठवायची 101 हे उपाय बंडे सांगली एखादा सांग. हा तात्यांकडे पोरी पटवायचं 101 उपाय. हा बंडे सांगायला एक. परवाच्या का पोर गेल्या तात्यांनी उपाय सांगितले. ह्या तात्यानी बरं. मग काय त्यानं पोरगी पटवला पोरगी पटवलं पण म्हणजे काय? पटवला नाही मग पळून जाऊन लग्न पण करून आला. पळून जाऊन लग्न पण केलं मग त्याला. या. लग्न केलं पण. मग अरे पण ती पोरगी कोण होती? आमच्या तात्यांची बायको. तात्या अहो ह्या वयात तुमची बायको पळून जाते म्हणजे तुमच्यात काहीतरी कमतरता आहे. कसली कमतरता? महाराष्ट्रात 100 पोरं आहेत मग त्यातली 7 पोरं तात्यांचीच आहे. 100 पोरांची 7 पोरं तात्यांची. हो मग प्रत्येक वर्गात एक पोर आहे तात्यांचं. हो तात्या कुठं जरी आवर घाला थांबा जरा. हो तात्याने आवड घातली ना हीच तात्यांची चूक झाली. तात्या थांबले तात्याची चूक झाली. हो मग वरून बायको पळून गेली. काय तात्या बोलतो तो? अरे बाबा काय सांगू तुला. ते बायको गेल्यापासून काय माझं हाल झाले ते. अरे त्या 5-7 पोरांचं करता करता लाखाच 9 येतात. अरे एखाद्या जत्रेत गेली एखाद फेपाटा घेतला तर 7-7 पोरांना फेपाटे घ्यायला लागतात. अख्ख्या जत्रेत तुझा फेपाट्याचा जावा. एखाद लाडूचं पाकिट घेतला तर 7-7 पाकिट घ्यायला लागतात. हा सगळ्या जत्रेतला लाडू संपतात तुझ्या मायला. काय सांगू तुला. ती बायको गेल्यापासून मी अगदी उघड्यावर पडलो रे बा. उघड्यावर पडलो. हो तात्यानो हा तांगाड खाली करा नाही तर सगळं उघडं व्हा. अरे जरा पाय निघाला म्हणून वर केला लगेच मला बोलायला लागला. हा? हो पण त्याचं पण बरोबर आहे. काय बरोबर आहे? हो ते LED बघा ना असे तिरके मारले. आणि काय तात्या काय घातलं आहे? हो एखादी चांगली अशी पॅन्ट घालत जा ना. हा कार्यक्रमात घालतो आता कालपर्यंत लेंगा. हो पॅन्ट बोला. लेंगा म्हणतात त्याला. हो पॅन्ट बोला. आणि याला येडा आहे काय रे? याला काय म्हणतात बंडे? याला काय ढेंगा म्हणतात ढेंगा. याला म्हणतात ढेंगा ढेंगा ह्याला काय बोलायचं? ढेंगा. लेंगा. मग ज्याच्यात घालायची ढेंगा त्याला म्हणायचं लेंगा. ज्याच्यात घालायची ढेंगा त्याला बोलायचं लेंगा. हा व्हेरी जोकिंग. बंड्या तुझ्या मायला काय रे म्हटलं मला? आज शूटिंग म्हणतो. तुझ्या मायला मला जोडी म्हणतो. मला जोडी मी काय खाल्लाय तुझा मला जोडी म्हणतोस तो? मी काय बोल- मी काय बोलतो बापू जोडी काय जोडी तुझी बाई जोडी अजून कोण राहिला मला जोडी तुझ्या मायला तिथं माझ्या मला येऊन जोडी म्हणतो माझ्या देव काय बोलतो आठवण मला जोडी म्हणतो. ए मूर्खा काय सांगितलं तू याला? छोटी कानाखाली आवाज पडतोय. अरे मूर्खा मी जोकिंग बोललो जोकिंग. जोकिंग बोललो काय? सर बरीच कुठला मूर्ख तुझ्यामुळे किती बोलले मला. जोकिंग बोलला काय हे गमत केली गमत केली. अहो, पाहुणा म्हणून मी गप्प बसलो ना तुम्ही मला. नाही काय करणार गमत केली गमत काय पण बोलतोय आपलं. आपल्या कोणची पोरगी दाखवतोय तुला. आपल्या पोरगी कोणची दाखवतोय ते तुम्हाला कमी सांगू. सांग ना अहो, पण तुम्हाला मी काय सांगू. सांग ना आपला असं विचारतो आपल्याला. अहो, आपले नाही मी बघू नका. तुम्ही काय मध्ये आपल्याचं काय बघणार तू मग कोणची बागून हो तुम्ही सांगणार ना मला. मी काय मला सांगतो कोणाला सांगते मी. तो तुमचा भाऊ बेंद्रे कोण? माझ्या बहिणीला बघायला आलाय. वाटून लावतोय बहिणी. आता काय मला बापू म्हणजे ह्याच्याकडे-
आता पाहुण्याला मुलगी बघा आपली 2-3 लग्न जमवले पण आज येणार आहे पाहुणे माझे. हा नमस्कार. ओळखत काय काल मला फोन केला तर तो पुण्यात. हा म्हणजे पुण्यातले पाहुणे तुम्ही लग्ना संदर्भात पोरग्याला आता मीच मुलगा आहे. म्हणता का तुम्ही तुम्हाला फोनवर सगळं सांगितलं होतं. फोनवर पण दिसतंय कुठं पुढे काय सगळं मी बोललो होतो तुम्हाला फोनवर. व्हॉट्सअप केला असता तर दिसला असता पोरगा काय तो तुम्ही काय पण काय बोलता आता. तुम्हाला सगळं सांगितलं होतं मी. तुम्हीच पोरगा हा काय वयात फरक वाटतोय हो काय बोलते तुम्ही. बरं असू दे बरं तुमचा प्रवास कसा झाला. काय सांगू तुम्हाला तुमच्या त्या आरवणीच्या फाट्यावर उतरलो. हा आमच्या खाली खाली तिथला आपला चालत येत होतो. चालत हा तो तुमच्या गावातला रेडेवाला कोणतो तो 7 पोरावाला त्याची बायको पळाली ती. तात्या काय माणूस आहे. पाहुण्याला काय बोलायचं काय नको ते काय समजतं काय तात्याला द्या. आमच्या तात्याला मग काय म्हणताव काय मला सांगतो तात्यासारखा नालायक माणूस कोण मी पाहिलं नाही अजून कधी. आमच्या तात्यासारखा मग लागायला मला सांगतो माझ्या उभ्या आयुष्यात असा नालायक माणूस कधी पाहिलं मी तात्या. तात्या म्हणजे आमच्या गावाचा प्रतिष्ठित माणूस आहे. तुमच्या गावात असेल पण पाहुण्याला काय बोलायचं ते त्याला काही समजतं नाही तरी. आता मी आला बापरे बोला ना तात्या मी काय बोलतो जाऊ द्या. हो बसा तात्या तुम्हाला नव्हतं बोलत की. तात्या नो आता जाऊ द्या बोललो ना. जाऊ दे तात्या असा केला तर मेला 20,000 रुपये फुकट जाऊचं म्हटलं सगळं गाव एवढे पण माझ्या कानाचा पडदा वाटला असता. आवाजच कसा आहे माझा. ती मेले आंबी फाटी एवढे मागं कुठे ठेवली पुढे घेऊन तेव्हा आता पाहुणा तात्या लय होती काय रुपये दिपत नाही ना. काय नेहास नुसती चादर टाकली असं आपट पटकन. हा पाहुण्याची उठपट केलीस का ना. आत्ता झाले पाहुणे मी करतो असा. हा जरा होता काय करायचं. आता 1 मिनिट होता 1 मिनिट बोला ना. काय करायचं. बस झाली उडवस कशा मरायची ठेवायला तू काय सांगलं टाइमपास 2 मिनिटात करून टाकू. चांगलीच केली. पोरगी कोणची दाखवतोय उपेंद्रजी खाऊला बोललो या बडबडत आहे. कोण हा कोण म्हणतो. अरे हा भाऊ बेंद्रे. हो नमस्कार. आपले 1 नंबर पोरगी मला आवडली. 1 नंबर आयटम. 1 नंबर आयटम. मागे टमटम सॉरी माझी बायको आहे. असू दे म्हणजे काय अरे काय होतं माहिती काय ती एखाद्याला जर जास्त भूक लागली ना तर त्याला चटणी बरोबर शिरी भाकरी गोड लागते. तशी अवस्था झाली त्याची. मरायला 40-40 वर्ष थांबून जातो. मला नाही समजलं. दुसऱ्याचा उष्णता वरतोस ना. अरे ती त्याची शिरी भाकरी आहे. तो कशाला मला म्हणतोय असं काय. हो तात्या शिळी असते तरी माझी तुमची तरी घ्यायला ना. माझा विषय कशाला इथं करतोस. माझा विषय करायची गरज काय तर म्हणलो. हो पण तात्या तुमची बायको पळाली म्हणून ते बोलले. ती बनवली तर आणखी काय तुला करायचे काय. माझा विषय कशा करायची गरज आहे इथं? हा? तात्या जाऊ दे ना आता. जाऊ दे काय तू जागू नको. मला काय करा माझा विषय काय करतोस पण माझा विषय करायची गरज काय. मी काय बसतो विषय काय करतो हा कशा बोलतो मध्ये हे बघा काय हे बघा पण माझा विषय करायची गरज काय. मी कशाला आलो ते बघा ना. तू झक मारायचे मला करायचे माझा विषय काय करायचं. माझा विषय करायचे काय असं काय राखू मी. माझा विषय करायचा नाही काय म्हणजे काय. हे बघा तरी पण दाखवतो. एक तास झाला नुसतं तात्या हे बघा करते दाखवतं काय साहेब. बघू काय मी काय बघू मी कशाला माझा विषय घेतो. तात्या जाऊ दे ना आता. आता तात्या तुझा विषय घेत नाही. नाही. तात्या
गप्प बस हा. बसू बोला बोला तुम्ही बोला. बरं हे पुण्यातनं पाहुणे आलेत आपल्याकडं. हे काय हा, हे. पोरगा रांधेल नाही अहो हाच पोरगा. हा पोरगा हो काय होय काय अरे हे तर पॉड बघून 2 महिने याला पॉड बघून असं म्हणलं. हा बोला तुम्ही बोला तुम्ही बोला. आपल्याला जरा बोलू दे त्याला. बोलू दे बोलू दे आपल्या होय काय तुमचं माझं वय 42. बघा कसं जमणार मग माझी टायमाला पोरगी 20 वर्षाची हा. हा 42 वर्षाचा जमणार नाही कसं जाणार म्हणजे तुझी पोरगी वयाची म्हणजे हा ढाका जाणार काय करणार तुला दुसरी का सोय करावी लागेल. हो आपल्या बघा ना काय पण बोलायला. हे बघ, हा काय पोरगा आहे काय हा? अरे पोरगा म्हणजे कसा पाहिजे माझ्यासारखा राजबिंडा. पाहिलं पोरगी बघायला आले ना? अरे तू हे पुढे हो मी काय प्रश्न विचारू का हा विचार. वाटून लावला. हो तुमचं नाव काय माझं नाव नंदू फुकटे. हा? अरे काय आहे 4 लोकात काय फुकते यार. अहो फुकटे आहे, फुकटे. अहो, जरा ऐकत नीट ऐकत जरा. अहो, फुकटे बोललो मी. आवाज तात्याला आवाज फ्री कमी येतो तो. माझं नाव नंदू फुकटे. हा. आणखी काय विचारायचं. कामाला कुठे असता मी पुण्यात चांगला एका कंपनीत नोकरीला आहे. काय म्हणता शिवाय माझी एक 4 व्हीलर गाडी पण आहे. हा हा आणि भोसरीला माझा फ्लॅट पण आहे. कुठे भोसरीला पुण्यात. भोसरीला हा. हो ती माझी मामी पण जाऊ भोसरीची अगं मग सांग ना त्या भोसरीची काय बोलतोस? अरे पाहुण्यांची चौकशी करायला. याच्यासारखं काय पण बोलवलं नाही. तात्या हा कुठला भोसरीचा. तिची मामी कुठली भोसरीची. मग त्या भोसरीचीला सांगा ह्या भोसरीची भारी लॉजिक लावलं. काय घ्यायची नाहीये. काय म्हणतो तू हा कुठला भोसरीचा. तिची मामी कुठली भोसरीची. त्या भोसरीचीला सांगा ह्या भोसरीची चौकशी करा. एक राहणार आपल्या काय बोलताय तुम्ही? हा पुढं काय विचारायचं काय. आई वडील काय करतात आई वडील माझ्या गावालाच असतात. काय करतात शेत. हो शेती वर्षाला 10-12 खडी भात पिकवतात. अगो बाई एवढी मग 10-12 खडी. हा आईला मग लय मोठी असतील तुमची शेत. पण मी तात्या मी काय म्हणतो पांतलाची आहेत की ओरकेशीची आहेत काय? तुम्ही माझी काय मस्करी करता. एवढी पोरगी आमची काय हो करायची हा हो तिला करायची शेती गरजच नाही. आम्ही पुण्याला असतो म्हणजे पोरगी पुण्यालाच असणार ना. होय का? मग चालेल ठीक आहे मग फ्लॅट वगैरे आहे का मग फ्लॅट आहे म्हटलं ना भोसरीला 4थ्या मजल्यावर. चौथ्या मजल्यावर हा. मग चालेल काय चालते म्हटलं का वरना जीव द्यायचं हो चौथ्यावर मजला असं राहते तसं भारी दिसतं वरणा. हा वर्ण हो पण खाना जाणार खालचं वरणाचं भाजी. हा. मग नवऱ्याला काय बोलूनच देत नाही तू का ते आवडले. जमणार काय काय 42 वर्ष पोरगी माझी 20 वर्ष जमणार नाही हा? काय जमणार नाही आम्हाला मुलगा पसंत आहे एवढं तुला पोरगा पसंत आहे ना. हो हो मला पसंत आहे ना. आम्हाला मुलगा पसंत आहे असू दे पोरगीनं दुसरा बघू. हो. अरे तिला नवं पोरगीला तात्या असं काय करतोस. हो आम्हाला मुलगा पसंत आहे एवढी गडबडीची संपत्ती असताना कोण कशाला नाही म्हणजे काय करायचं गणपती संपत्ती हात चुलीत हो द्या बिंदास द्या कोण टेन्शन नाही तुम्हाला. हो तुम्ही काय बोलता मी बोलते ना तुम्हाला द्या ना एवढी होती द्या ना मी आम्ही जीव कोण विचारलं नाही तुम्हाला चित्रा हो ना तुझ्या आईचा हो हो तात्या ही काय पद्धत आहे काय सांगा मला प्रत्येक वेळी माझ्या बापाला खालून पडून बोलत असते हा? अजून काय एक शब्द पुढे बोलायचा नाही. अगं माझा बाप होता पूर्ण पोरगा इथे दिसतोय समजतीस काय हो माहिती आहे माझ्या आई वडिलांनी गाडी दिली तुझ्या आईची का गाडी दिली त्याचा पण हप्ता मी पेडलं नशीब या स्टेरिंग फिरवला म्हणून ऍक्सिडेंट जरा असं पद्धतशीर बोला. हो तुम्ही ऐकून तर नीट घ्यायला नको. काय ऐकून घ्यायचंय. हा ती काय पद्धत झाली तुमची. हो सांगते मोठ्या तोरात माझ्या आईशी पैसे बापसाहेब आली होती काय हॉस्पिटलला हो पण दिलीच ना तुम्ही एवढं बोलायचं का? शब्द पुढे बोलू नका. तू रडू तुम्ही असं पण बोलायचं प्रत्येक टायमाला. तात्या, समजा तिला काय समजून सांगू मेलो राणी हो. बघितलं
त्या मायला जराशी शिवी दिली तर सगळी भस्कन आगावारी माझ्या हा? अरे इतके वर्ष तुझी बायको तुझ्या बापसाला घालून पाडून ओळख होती त्याचा तुला राग आला नाही आणि मी जराशी शिवी दिली भस्कन माझ्या अंगावर वर आलास हा? अरे भावड्या ज्याच्या बोटाला धरून तू चालायला शिकलास ज्याचा हात धरून तू समाजात फिरायला शिकलास त्या बापाच्या आसपास तुम्ही तुला दया आली नाही हा? अर्ध्या तासाच्या सुखासाठी आयुष्यभर सुखात ठेवणारा बाप तुला आठवणार आहे भावड्या पण तुझी तरी चूक काय म्हणायची त्याच्यात कारण समाजाला आजपर्यंत बापच काढला नाही 5 रुपये खाऊन देणारी आई अगदी सगळ्यांना आठवते अगदी सगळ्यांना पण ते 5 रुपये घरात आणण्यासाठी उन्हातानात घाम घालणारा बाप मात्र कोणाला आठवत नाही हे आमच्या बापाचं दुःख आहे कृष्णाला देवकी नंतर म्हणतात अख्ख्या जगाला माहिती आहे पण रात्री 12 वाजता पावसाच्या डोंबातून यमुना पार करून यशोदेच्या कुशीत कृष्णाला ठेवणारा वासुदेव हा कृष्णाचा बाप होता हे मात्र कोणाला माहिती नाही एक बाप 4 मुलं सांभाळू शकतो 4 मुलं पण 4 मुलं मिळून एक बाप सांभाळू शकत नाही आमच्या बापाची शोकांतिका आहे ही तुझी बायको ओय थमा तुझ्या मायला मागाशी ती बदकाची ऍक्शन माहिती दाखव जरा इथे दाखव हा दाखव हे सपो आता दाखव बघू दे हा दाखव हा 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 मार आता वरटतोय बायको आता हा अरे मागाशी तेव्हा जी ऍक्शन मारत होती ना तेव्हा तिच्या कमांडात लाद घालावी होती पण तू घालणार नाही कारण तुझं बांधव आहे नाही हा ए येड्या तू दिवसात ना 4 वेळा देवाला नमस्कार कर 4 वेळा नमस्कार कर पण तो देव तुला पावलच याची काही कधी गॅरंटी देता येत नाही पण आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो तुम्ही फक्त एकदाच तुम्ही तुमच्या बापाला नमस्कार करा देव ऑटोमॅटिकली तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही हे पुंडलिकानं अख्ख्या जगाला दाखवून दिलं तरी सुद्धा आमचा बापा आता बस कर आणि किती बोलशील अरे कशी नाही तरी माहिती सून नाही अरे बुवा ती घरात आली ना ती आम्ही तिला सून तरी मानली नाही बघ ती माझ्या लेकीसारखी आहे तुमचं पटतंय ना तुम्ही कशाला आपलं नरड फोडू आपलं जातो माझा विषय घे ना तुझा विषय इथं मागे बाबा बाबा मला माफ करा मी पदोपदी तुमचा अपमान केला घालून घालून बोलत बसले नवीन नवीन तशी तुम्हाला वागणूक दिली पण तुम्ही मला स्वतःच्या मुलीप्रमाणेच वागवलं बाबा मला माफ करा अरे हा शब्द असण्याआधी आज बघ आज माझं कान आसूच झाले आज घरासाठी सोडून आला पाहिजे आज सोडून तुमच्या आवडीच्या पुरणपोळीच बनवते तिला पण तुमच्या आवडीचं बनवते असं नाही वाटते मला डॉक्टरचं नाव आहे का अंतकाळी जवळी ही रक्ताची नाती उपयोग काही नाही झाला झाली बापाची माती फोटोवरच्या हरान मधुनी हसत मुखाने सांगतो सदा सुखी रामले करा माझ्या बाप तो बापच असतो